शेतकरी, आदिवासी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या अत्यंत प्रभावीपणे काल मांडल्या। 1980च्या वनसंवर्धन कायद्याअंतर्गत ज्या प्रकारे अडचणी काही निर्माण झाल्या, त्या ठिकाणी वन उपज म्हटलं तर आपण जी झाडं आहे ती पारंपरिक झाड आहे, त्याचंच आपण संवर्धन करतो। पण तुम्ही सांगितलं की त्या प्रगतीचं नाव शास्त्रीय नाव आम्हाला बरा नाही माहिती आणि त्या फळांचा वापर केला गेला तर त्याच ठिकाणी हरणांना तिथेच, त्या ठिकाणी डुकरांना तिथेच खाद्य मिळेल, सशांना मिळेल, अन्य काय जे तुमचे रानटी जे काही दुसरे जे यांचं खाद्य आहे बिबट्यांचं आणि तुमच्या वाघांचं ते तिथे अंतर्भागामध्ये मिळालं तर बाह्य भागामध्ये त्यांचा वावर कमी होईल असं माझं मत आहे। ती बाब मी बोलतोय, आपण तपासून बघा। खरं नाही की भरपूर स्कोप आहे। आपण आपल्या एफडीसीच्या मार्फत फर्निचर तयार करा ना। कोणी सांगत असेल की मार्केटिंग कोणी करेल, नो प्रॉब्लेम। तुम्ही ऐका कंपनी माहिती आहे, तुम्ही ऐका फर्निचर कंपनी, तुम्ही त्या ऐकायच्या सगळे मॅनेजमेंट मला ओळखते, तुम्ही तुमचा सॅम्पल तयार करा। एफडीसीच्या माध्यमातून आपण जंगल तोड तर करतोच ना, सागाची लागवड सुद्धा आता म्हणजे कुठल्या कुठल्या लो क्वालिटीचा सागाचा लाकूड हाय क्वालिटीच्या गॅसतून विकला जातो। तर एफडीसीएमचे एमडी म्हणून तुम्ही त्या बाबतीवर तुम्ही लक्ष घाला। अरे यस सर, यस सर, थँक्यू 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 सर। अरे म्हणजे